आज आपण बटाटा वेफर्स बनवणार आहोत। हे वेफर्स तळल्यानंतर पांढरे शुभ्र बनले जातात। वेफर्स मी बनवलेत तसे जसेच्या तसे बनवलेत तर तुमचे वेफर्स लाल न होता अगदी मार्केट सारखे शुभ्र पांढरे बनतील। चला तर बटाटा वेफर्स बनवण्यास घेऊयात। इथे मी 1.25 किलो मोठ्या आकारातील बटाटे घेतले आहेत। बटाटे पाण्यात रात्रभर भिजत ठेवून द्यायचे आहेत। वेफर्स बनवताना शक्यतो बटाटे मोठ्या आकारातीलच निवडा, म्हणजे वेफर्स आकाराने मोठे बनले जातील। वेफर्स बनवताना बटाट्यांची साल पातळ असलेलीच बटाटे निवडायची, जाड सालीची बटाटे वेफर्ससाठी निवडायची नाहीत। हे पहा, या प्रकारचे बटाटे घ्यायचे आहेत। आता रात्रभर पाण्यात ठेवल्यानंतर दुसऱ्या दिवशी बटाट्यांची वरची साल काढून घेऊयात। या प्रकारे सर्व बटाट्यांची साल काढून घेतली आहे। परातीमध्ये पाणी घेऊयात। परातीऐवजी तुम्ही कोणतेही पसरट भांड घ्या। आता हे वेफर्स बनवण्याची किसणी आहे। या प्रकारे बटाटे घेऊन गोल आकारात स्लाइस बनवून घेऊयात। बटाट्याचे स्लाइस खूप पातळ बनवायचे नाहीत, थोडे जाडच ठेवायचे। हे पहा, या प्रकारे बनवूयात। वेफर्स हे पाण्यामध्येच बनवायचे, म्हणजे बटाट्याचे वेफर्स लाल होणार नाहीत। आता सर्व बटाट्याचे वेफर्स बनवून तयार आहेत। आता याच्यात पाव चमचा तुरटी पूड घालूयात आणि हलक्या हाताने वेफर्स धुवून पाणी नितळण्याच्या चाळणीमध्ये किंवा टोपलीत ठेवून देऊयात। अगोदरच पाणी उकळण्यास ठेवलेले पाण्यातून बटाट्याचे वेफर्स चाळणीत काढण्या अगोदर पाणी उकळून घ्या, नाहीतर वेफर्स लाल होतील। आणि पाण्याचं प्रमाण थोडं जास्त ठेवायचं आहे, म्हणजे वेफर्स शिजवताना खळखळ पाण्यात शिजले पाहिजेत। आता याच्यात 2 चमचे बारीक मीठ घालूयात, अर्धा चमचा तुरटीची पूड घालूयात आणि उकळलेल्या पाण्यामध्ये वेफर्स घालूयात। खळखळ पाण्यात 80% वेफर्स शिजवून घेऊयात। 5 ते 8 मिनिटांनंतर वेफर्स शिजले आहेत। हे पहा, छान वेफरचा कलर चेंज झाला आहे। आता हे चाळणीमध्ये काढून घेऊयात आणि सुती कपड्यावरती वेफर्स सुकण्यास टाकूयात। आधी हे पंख्याखाली सुकवून घेऊयात आणि नंतर वेफर्स अर्धे सुकल्यावर 1-2 कडक उन्हामध्ये चांगले वाळवून घेऊयात। खूप छान वेफर्स कडक वाळले आहेत। हे वेफर्स हवाबंद डब्यात ठेवल्यास वर्षभर टिकले जातात। मी कमी प्रमाणात वेफर्स बनवून दाखवले आहेत। तुम्ही अशा प्रकारे जास्त प्रमाणात बनवून वर्षभर हवाबंद डब्यात ठेवू शकता। आता वेफर्स तळून दाखवते। तेल गरम झाले आहे। तेल चांगले गरम करून मीडियम फ्लेम वरती तळून घेऊयात। पहा, खूप छान शुभ्र पांढरे बनले आहेत। ह्या उन्हाळ्यात माझ्या पद्धतीने वेफर्स बनवून पहा, तुमचे वेफर्स नक्कीच चांगले बनतील। आज आपण तिप्पट चौपट फुलणारे वाफेवरचे तांदळाचे पापड म्हणजे सालपापड्या बनवणार आहोत। अगदी सोपी पद्धत आहे। हे पापड सहज कुणालाही बनवता येतील। चला तर पापड कसे बनवायचे ते पाहूयात। इथे मी तांदूळ स्वच्छ धुवून सुकवून याचं बारीक पीठ बनवून घेतलं आहे। सालपापड्या बनवताना शक्यतो तांदूळ नवीनच घ्यायचा। नवीन तांदूळ चिकट असतो, त्यामुळे सालपापड्या न चिरता सोलल्यासारख्या निघल्या जातात। इथे मी 2 वाट्या तांदळाचं पीठ घेतलं आहे। याच्यात चवीनुसार मीठ घालूयात आणि थोडं थोडं पाणी घालून डोशाचं पीठ बनवतो त्या प्रकारे पीठ बनवून घेऊयात। पीठ खूप पातळही नाही आणि खूप दाटसरही बनवायचं नाही। पिठातील सर्व गुठळ्या मोडेपर्यंत एकाच दिशेने पीठ हलवून घेऊयात। हे आता आपलं बॅटर बनवून तयार आहे। याच्यावरती झाकण ठेवून 3 ते 4 तासासाठी पीठ मुरण्यास ठेवून देऊयात। 4 तासानंतर पीठ चांगलं मुरलं गेलं आहे। पीठ मुरल्यामुळे पिठाला थोडासा दाटसरपणा आला आहे, तर याच्यात थोडंसं पाणी ओतून आपल्याला हवं तसं बॅटर बनवून घेऊयात। मी पापड प्लेन मध्येच बनवणार आहे। हवे असल्यास तुम्ही याच्यात तीळ किंवा खसखस घालू शकता। इथे मी 2 कलर मध्ये सालपापड्या बनवणार आहे। यातील थोडंसं पीठ एका पातेल्यात काढून घेऊयात आणि याच्यात केसरी कलर घालते। तुम्हाला जो आवडेल तो कलर तुम्ही घाला। मला पांढऱ्या आणि केसरी कलरचं कॉम्बिनेशन छान वाटलं आहे, त्यामुळे मी याच्यात केसरी कलर घालत आहे। इथे मी पाणी उकळण्यास आधीच ठेवून दिलेलं याच्यावरती मोदक पात्राची चाळण ठेवूयात आणि हे पहा, या प्रकारच्या पोहे खाण्याच्या 2 प्लेटा घेऊयात। या प्लेट मध्ये चमच्याने पीठ ओतून हळूवार गोल आकारात पीठ पसरवून घेऊयात।
हे पहा, दोन्ही कलर मध्ये पीठ दोन्ही प्लेट मध्ये बनवून घेतलं आहे। हे आता चाळणीमध्ये ठेवून देऊयात आणि वरती झाकण लावून मिनिटभर पीठ वाफलवून घेऊयात। आता ही प्लेट काढून तयार करून ठेवलेली दुसरी प्लेट ठेवून देऊयात आणि परातीमध्ये पाणी घेऊन याच्यात वाफलवलेली प्लेट पाण्यात सोडून सुई किंवा टूथपिक घेऊन गोल आकारात पापडी सोलून पाण्याच्या साहाय्याने मोकळी अलगद काढून घेऊयात। आणि सुती कपड्यावरती किंवा प्लास्टिकच्या कागदावरती पापडी सुकण्यास पसरवून ठेवूयात। अशा प्रकारे सर्व पापड्या बनवून घेऊयात आणि पापड्या आधीच सावलीमध्ये आणि नंतर कडक उन्हामध्ये वाळवून घ्यायच्या, म्हणजे सालपापड्या हवाबंद डब्यात ठेवल्यास वर्षभर टिकले जातील। पापड्या खूप छान बनून तयार आहेत। तेल गरम करून तेलामध्ये तळून दाखवते। हे पहा, बनवलेल्या पापड्यांच्या आकारापेक्षा तिप्पट चौपट मोठ्या आकारात पापडी फुलली आहे। पापडी अगदी खुसखुशीत बनली आहे, तोंडात टाकताच विरघळली जाते। तुम्ही ह्या उन्हाळ्यामध्ये नक्की या प्रकारे सालपापड्या बनवून पहा। आज आपण साबुदाणा बटाटा पापड बनवतोय। अगदी सोपी पद्धत आहे, अचूक प्रमाण घेतले तर कुणालाही सहज बनवता येतील। चला तर पापड कसे बनवायचे ते पाहूयात। इथे मी 1 कप साबुदाणा भिजवून घेतला आहे। छान असा मऊ मोकळा साबुदाणा भिजला आहे। तर आता आपल्याला 1 कप साबुदाण्यासाठी 6 कप पाणी उकळण्यास ठेवून देऊयात। पाण्याला उकळी आल्यावरती यातील 1 कप पाणी काढून घेऊयात। नंतर पाणी लागलेच तर आपण काढून ठेवलेले गरम पाणी घालणार आहोत। तर आता हे 5 कप पाणी उरलं आहे। याच्यात चवीनुसार मीठ घालूयात आणि 1 कप भिजवून ठेवलेला साबू घालूयात आणि मंद आचेवर चांगला साबू शिजवून घेऊयात। आता हा साबू पांढरा दिसत आहे। जोपर्यंत साबू पाण्यात भिजून विरघळत नाही तोपर्यंत आपल्याला साबू शिजवून घ्यायचा आहे। हे पहा, या प्रकारे शिजला पाहिजे। याच्यातच 1 कप किसलेला बटाटा घालूयात आणि 2 चमचे चिली फ्लेक्स घालूयात। चिली फ्लेक्स नसेल तर बारीक कुटून घेतलेली लाल मिरची घातली तरी चालेल। आता 5 मिनिटे बटाटा शिजवून घेऊयात। मला इथे एक्स्ट्राचे पाणी लागले नाही, तुम्हाला जर लागलेस तर तुम्ही काढून ठेवलेले गरम पाणी पाहूनच घाला। आता आपल्याला पापड बनवण्यासाठी जसे हवे तसे बेटर बनवून तयार आहे। बेटर खूप पातळही बनलं नाही पाहिजे आणि दाटसरही बनलं नाही पाहिजे। हे पहा, या प्रकारे बेटर बनायला हवे। आता मी पापडांचा गोल आकार येण्यासाठी बांगड्याचा वापर करणार आहे। चमच्याने जरी गोल आकारात पापड बनवले तरी चालतील, पण मला ही पद्धत अगदी सोपी आणि योग्य वाटली। तसेच याने झटपट पापड बनवून तयार होतात। या प्रकारे चमच्याने बेटर सोडून पापड बनवून घेऊयात। हे पहा, सर्व पापड एकसारखे एका आकारात बनले आहेत। सर्व पापड बनवून तयार आहेत। तुम्ही याला पंख्याखाली किंवा उन्हामध्येही वाळवू शकता। पापड खाली चिकटून बसतात, असे सोलल्यासारखे निघत नाहीत। तेव्हा काय करायचे, पापडावरती थोडा थोडा पाण्याचा शिंतोडा मारायचा, तसेच ठेवून द्यायचे आणि पापड पूर्ण भिजल्यावरती सोलल्यासारखे निघले जातात। आता पापड काढून कडक उन्हामध्ये ठेवून चांगले वाळवून घेऊयात। हे पहा, पापड चांगले कडक वाळले आहेत। आता मी तेलामध्ये तळून दाखवते। खूप छान दुप्पट तिप्पट फुलले आहेत। हे पापड हवाबंद डब्यात ठेवल्यास वर्षभर टिकले जातात। पापड मी थोड्याच प्रमाणात बनवून दाखवले आहेत। तुम्ही जास्त प्रमाणात बनवून कडक उन्हामध्ये वाळवून हवाबंद डब्यामध्ये ठेवून द्या आणि जेव्हा हवे तसे काढून तुम्ही तळून खाऊ शकता। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। तसेच माझ्या नवनवीन रेसिपीज पाहायच्या असतील तर बाजूची घंटा प्रेस करा, म्हणजे मी नवीन व्हिडिओ अपलोड केल्यावर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। उन्हाळा सुरू झाला आहे आणि उन्हाळ्यामध्ये वर्षभर साठवणीचे पदार्थ हे बनवले जातात। त्यातलाच एक म्हणजे मिक्स डाळीचे सांडगे। कसे बनवायचे ते पाहूया। हे पहा, मी 2 वाट्या मटकीची डाळ आणि 2 वाट्या मुगाची डाळ घेऊन
त्याच्यात खडे मसाले म्हणजे जिरे, लवंग, दालचिनी, हळकुंड, वेलची असे जिन्नस घालून थोडेसे जाडसर पीठ बनवून घेतले आहे। याच्यात हरभऱ्याची म्हणजे चणा डाळ, उडीद डाळ ही घालतात, पण मला मूग आणि मटकी या 2 डाळीपासूनचे सांडगे छान चवीला लागतात आणि पटकनही शिजले जातात। त्यामुळे मी 2च डाळी घेतल्या आहेत। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही डाळी वाढवूही शकता। तुम्ही नक्की या 2 डाळीपासून बनवून पहा, तुम्हालाही आवडतील। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। चला तर पीठ कसे मळायचे ते पाहूयात। पिठात आता 30 लसणाच्या पाकळ्या बारीक वाटून टाकूयात। अर्धा चमचा हळद पूड टाकूयात, 1 चमचा लाल तिखट, चवीनुसार मीठ टाकून सर्व मिक्स करून घेऊयात। आणि थोडे थोडे पाणी ओतून आपल्याला याचा गोळा बनवायचा आहे। पीठ हे पातळ नाही, घट्ट मळायचे। हे पहा, या प्रकारे मळून तयार आहे। नंतर सांडगे कसे तोडायचे ते पहा। मी ताटाला तेल लावून याच्यातच तोडणार आहे। तुमच्याकडे उन्हामध्ये वाळवायला जागा असेल तर तुम्ही पातळ कापड अंथरून त्याच्यावरतीही सांडगे तोडून वाळवू शकता। आता हे पहा, काही ठिकाणी छोट्या गॅलरी असतात, वाळवण्याचेही प्रॉब्लेम असतात, तेव्हा तुम्ही असे ताटामध्ये बनवून उन्हामध्येही ठेवू शकता। फॅन खालीही वाळवू शकता, पण उन्हामध्ये पटकन 1 दिवसात वाळतील आणि फॅन खाली खूप दिवस वाळायला लागतील। तुमच्या सोयीनुसार वाळवा। हे पहा, या प्रकारे थोडेसे पीठ घेऊन पाण्याचा हात घ्यायचा आणि अंगठा, तर्जनी आणि मधले बोट यांच्यामध्ये गोळा घेऊन अंगठ्याने पुढे सरकवून बारीक बारीक सांडगे तोडायचे। पीठ चिकट असते, त्यामुळे मध्ये मध्ये पाण्याचा हात घ्यायचा, म्हणजे पटपट तोडण्यास मदत होते। वाळवून ते बारीक बनतात। हे पहा, या प्रकारे बनवायचे। लगेच नाही जमणार, पण प्रॅक्टिसने ते चांगले जमतील। मी सर्व बनवून घेते। हे पहा, बनवून तयार आहेत। उन्हामध्ये ठेवून वाळवूयात। वाळवल्यानंतर खूप छान बनले आहेत। उन्हाळ्यामध्ये, पावसाळ्यात भाज्या महाग असतात, भाज्या मिळतही नाहीत, तेव्हा सांडग्याची भाजी बनवली जाते। याची भाजी खूप छान लागते आणि हे चांगले वाळवले तर वर्षभर टिकतात। याला हवाबंद डब्यातच ठेवायचे। तुम्ही नक्की बनवून पहा। तोपर्यंत नमस्कार।